काही काही चित्रपटांची नावं पण लक्षात राहत नाही. एक राधा, एक मीरा. यार, तुम्ही लोक म्हणजे हे म्हणतात की मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही, बरोबर आहे? या मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही. हे दाखवणार असाल तर ठीक आहे ना, नको मिळायला. डिसअपॉइंटिंग यार. मी सिरियसली सांगतोय. चित्रपट म्हणजे काही काही सीन्स इतके इरिटेटिंग आहेत की वर्ड्स नाहीत माझ्याकडे. म्हणजे या चित्रपटाला मी चांगलं कोणत्या बाबतीत म्हणू यासाठी पण मला विचार करावा लागतो आहे. इट्स सिरियसली डिसअपॉइंटिंग यार. आणि नंतर तुम्ही होतं असं की काही काही खूप चांगले चित्रपट येतात आणि काही काही एकदमच खराब येतात. म्हणजे येतात तर ते खराब नाही तर एकदम खराब असतात. आता प्रोडक्शन व्हॅल्यू या चित्रपटाची इतकी भारी आहे ना की तुम्ही चित्रपट बघाल ना, तुम्ही म्हणाल ए यार रीच द पिक्चर आहे यार, काय प्रॉब्लेम आहे. पण ती भाषा, ती एक तऱ्हेने भाषा तरी सोडा यार, ज्या पद्धतीने पानसटपणा काही या चित्रपटात दाखवलं. मी हे नाही म्हणत आहे यार की तुम्ही आता काही जण लगेच येतील, नाही नाही हिंदीमध्ये असं दाखवतात तेव्हा तुम्ही लोक वाह वाह करता. माझे हिंदी रिव्ह्यूज पण बघत जा. असं काही नाही आहे की हिंदी चित्रपटांना मी बॅक करतो. इनफॅक्ट किती क्रिटिसाईज करतो मला माहिती आहे. पण असंही नाही की उगाच क्रिटिसाईज करतो आहे ना. मी हे नाही म्हणत की पूर्ण चित्रपट बोरिंग आहे, वाह्यात आहे. इट्स लाईक काही काही सीन्स खूप बोर आहेत. आणि हां, प्रोडक्शन व्हॅल्यूमुळे, बजेटमुळे तुम्हाला असं वाटेल यार की नाही यार, क्लॅरिटी, कॅमेरा वगैरे डेफिनेटली त्या बाबतीत तर म्हणतच नाही. चित्रपट सिरियसली रीच आहे. पण रीच असणं आणि चांगले असण्यात खूप फरक आहे यार, असं मला तरी वाटलं. मी या चित्रपटाला मला नाही आवडत ॲक्च्युली जास्त क्रिटिसाइज उगीच करायला. टाईमपास एकटे किंवा गर्लफ्रेंड वगैरे सोबत जा. पाहायचं असेल तर बघा. एक काही काही जोक्स किंवा जोक्स म्हणण्यापेक्षा काही जी फजिती वगैरे जी दाखवायचा यांनी प्रयत्न केला आहे ना, किंवा मग मे बी असं आहे की आधी मराठी चित्रपट खूपच जबरदस्त बनायचे. अशी कॉमेडी जरी असले तरी काही दॅट्स इट यार. मी काय बोलू आता. एकदा बघा, तुम्हाला बघायचं आहे तर. पण फॅमिली वगैरे सोबत नका बघू. फ्रेंड्स वगैरे जा. यू विल लव इट. प्रत्येकाचा ओपिनियन वेगळा असतो. मे बी मला नाही आवडला एवढा. बट नॉट बॅड, बट नॉट गुड. दॅट्स इट. ॲव्हरेज